हॅलो, हेड मसाज करण्याच्या प्रक्रियेच्या सेशनमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग आता या सेशनची ऑब्जेक्टिव्ह पाहू. या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: ट्रॉलीची व्यवस्था करा आणि क्लायंटला हेड मसाजसाठी तयार करू शकाल. स्कॅल्प आणि हेअर कंडिशन ओळखू शकाल. स्कॅल्प मॅनिप्युलेशनची प्रॅक्टिस करू शकाल. हेड मसाज करताना वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल गॅजेटचा वापर करू शकाल. हेड मसाजसाठी आवश्यक असलेले टूल्स, इक्विपमेंट आणि मशीन्स खालीलप्रमाणे दिले आहेत: ग्लास बॉल, टेल कॉम्ब, कटिंग शीट, टॉवेल, स्कॅल्प ट्रिमर, कॉटन गरजेनुसार, कोकोनट ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल गरजेनुसार. हेड मसाज हे एक थेराप्युटिक टेक्निक्स आहे ज्यामध्ये मॅन्युअल प्रेशर आणि हेड, स्कॅल्प, नेक आणि खांद्यावर विविध मसाज मुवमेंट्सचा यामध्ये समावेश आहे. तर प्रभावी हेड मसाज कसा करायचा ते आता आपण पाहूया. आपण मसाज सुरू करण्यापूर्वी फर्स्ट वापरण्यासाठी आवश्यक असलेली सर्व टूल्स आणि मटेरियलसह ट्रॉली तयार करा. क्लीन हँड्स आणि नेल्स यांच्या पर्सनल हायजीनचे उच्च दर्जाचे पालन करा. त्यांना आरामदायक अनुभव सुनिश्चित करण्यासाठी दुर्गंधीनाशक वापरा. तसेच तोंडाची बॅड ब्रेथ टाळण्यासाठी ओरल हायजीनवर कायम लक्ष ठेवा. वापरण्यापूर्वी आणि नंतर टूल्स आणि इक्विपमेंट स्टेरलाइज करून घ्या. आता हेड मसाज देण्यासाठी लक्षात ठेवण्याच्या काही बेसिक टिप्स पाहू. प्रथम, क्लायंट्स तयार करा. त्यांना चेअरवर आरामात बसवा किंवा हेअर वॉश करत असल्यास त्यांना सलून बेसिनमध्ये पोझिशन घ्या. पुढे नेक्ड आईज ने क्लायंट्सच्या हेअरची आणि स्कॅल्पची स्थिती तपासा. आता केसांना 4 सेक्शन्समध्ये विभागून घ्या. केसांच्या एका सेक्शनमध्ये कॉटन वूलसह वॉर्म ऑइल लावा आणि केसांना 1 इंच थिक सेक्शनमध्ये विभागून टेलच्या कोंब वापरून सेक्शन्स करा. नेपपासून केसांच्या लाईनपर्यंत सुमारे 2 ते 3 मिनिटे एफ्लोरिश मसाज घ्या. हलका दाब लागू करण्यासाठी आणि सर्क्युलर मोशन करण्यासाठी आपल्या फिंगरटिप्सचा आणि पाम्सचा वापर करा. यानंतर सुमारे 3 मिनिटे स्कॅल्पवर सर्क्युलेटरी मुवमेंट होत आहे हा ते तपासा. आपल्या बोटाच्या मध्ये ट्विस्टेड हेअरचा एक स्मॉल बंच घ्या आणि हळुवारपणे खेचा. संपूर्ण स्कॅल्पवर हलक्या कपिंग हालचालीसह याचे अनुसरण करा. या टप्प्यावर सर्क्युलेटरी मसाज आणखी 2 ते 3 मिनिटे पुन्हा करा. एफ्लुरेस मसाज स्ट्रोकसह मसाज पुन्हा पूर्ण करा. डोक्याच्या टॉपच्या बाजूला हेअर टाय करा आणि नेक, शोल्डर आणि बॅकला मसाज करण्यास सुरुवात करा. क्लायंट्सच्या नेकवर आणि बॅकवर हळुवारपणे हॅकिंग मसाज आणि नीडिंग हालचाल करता येते. त्यानंतर स्कॅल्पला 5 ते 10 मिनिटे स्टीम घ्या. शोल्डरवर हलके हात ठेवून बसलेल्या पोझिशनमध्ये क्लायंट्सच्या कम्फर्टची खात्री करा. त्यानंतर शोल्डर्सला मसाजिंग करणे सुरू करा. अप्पर बॅक, शोल्डर्स, आर्म्स आणि नेकच्या मसाजने फॅटिग आणि टेन्शन्स कमी करण्यास सुरुवात करा. ट्रॅपेझियम मसल्स मानेच्या लोअरशी हळुवारपणे स्क्वीज करा. मानेच्या अगदी जवळ सुरू करा. शोल्डर्सपर्यंत बाहेरच्या दिशेने काम करा. हे 3 वेळा रिपीट करा. प्रत्येक पाससह दबाव वाढवून घ्या. स्पाईनच्या दिशेने कार्य करा आणि थम्सच्या साहाय्याने हात मागे नेक जवळ आणा आणि पोलार लाईनच्या अगदी खाली बॅकबोनच्या दोन्ही बाजूला थंबने लहान सर्कल्स करा. शोल्डरच्या टॉपच्या बाजूला नेकच्या बाजूला ठेवून मसाज करा आणि रिस्टवर फिरवून खांद्याच्या दिशेने रोल करा. फिरवल्यानंतर आपले फोर आर्म्स उचला आणि त्यांना मानेपासून 2 इंच दूर हलवा आणि पुन्हा करा. जेव्हा तुम्ही खांद्यावर पोहोचता तेव्हा सेंट्रलपर्यंत या आणि ही प्रक्रिया आणखी 2 वेळा पुन्हा करा. स्कलच्या लोअरपर्यंत काम करा. मानेच्या मागील बाजूस हेअरलाईनपर्यंत वर्तुळ करा. हात कमी करा आणि आणखी 2 वेळा पुन्हा करा. नेकला मसाज करा. तुमच्या क्लायंटच्या एका बाजूला जा आणि एक हात क्लायंटच्या नेकच्या खाली ठेवा आणि तुमचा पुढचा हात हलक्या हाताने त्यांच्या फोरहेडवर ठेवा जेणेकरून त्यांचे डोके पुढे पडू नये
मागील हाताने तुमचा थंब उघडा आणि तुमचा हात मानेच्या मागील बाजूला सरकवा. वर्टिब्रेवर हेड दाबून ठेवू नका. एकदा तुम्ही नवीन हेअरलाईनवर पोहोचल्यावर हेडच्या मागील बाजूला हलका दाब ठेवून काही क्षण तिथेच राहा. आपला मागचा हात खाली करा आणि मानेच्या लोअरपासून पुन्हा करा. जर खूप तणाव दिसत असेल तर तुम्ही वरच्या दिशेने काही सर्कलिंग स्ट्रोक घालू शकाल. हे सुमारे 5 वेळा पुन्हा करा. जेव्हा तुमचा मागचा हात शेवटच्या वेळी हेअरलाईनपर्यंत पोहोचला तेव्हा तो तिथेच राहू द्या. स्ट्रेंथ किंवा प्रयत्न न करता हाताला हळूहळू पुढे झुकायला घ्या. क्लायंटच्या हेअरलाईनकडे आपला हात ठेवा. हात मागे हलवा. हळुवारपणे हेड वर्टिकल्सवर पोचला आणि त्याला त्यांच्या स्वतःच्या मोशनच्या रेंजमध्ये हलवा. पुढे आणि मागे 3 वेळा रिपीट करा. नंतर हाताच्या बाजूंना पसरलेल्या बोटांनीवर निर्देशित करून आपले हात आणा. हलका प्रेशर घ्या आणि हाताची हील स्कॅल्पच्या तसेच बोटांच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमचा मागचा हात रिगर्सली पुढे मागे हलवून स्कॅल्पला घासणे सुरू करा. एका हाताने फोरहेडवर आणि दुसऱ्या हाताने डोक्याच्या मागच्या बाजूला घासून स्कॅल्पला मसाज करा. 1 मिनिटासाठी एंटायर्ड स्कॅल्प बोटांच्या टोकांनी घासून घ्या. आपली बोटे क्लायंटच्या केसांमधून फोरहेडपासून मागच्या बाजूला हलक्या हाताने स्ट्रोक करा. नंतर कपाळावर बोटे ठेवा. त्यांना प्रत्येक फोरहेडपर्यंत कपाळाच्या दिशेने खाली ड्रॉ करा. स्मॉल सर्कल्स करा. हे 3 वेळा पुन्हा रिपीट करा. स्कॅल्पला इजा न करता मसाज करण्यासाठी रबर स्कॅल्प मसाजर, सॉफ्ट रबर पॅड आणि निडेल असलेले टूल वापरा. फोरहेडपासून डोक्याच्या मागच्या बाजूस हलक्या स्ट्रोकसह समाप्त करा. तुमचे हात हळुवारपणे वर येईपर्यंत सुमारे 1 मिनिटे प्रेशर कमी करा. चर्चा केलेल्या मुख्य पॉइंटसह रिकॅप करूया. हेड मसाजसाठी आवश्यक असलेली सर्व टूल्स आणि मटेरियल्ससह ट्रॉलीची व्यवस्था करा. क्लायंट्सच्या स्कॅल्प आणि केसांची कंडिशन तपासा. डबल बॉयलर मेथडने ऑइल हीट करा आणि लावण्यापूर्वी ऑइलचे टेम्परेचर तपासा. मसाज स्ट्रोकचे एका पॉइंटपासून दुसऱ्या पॉइंटपर्यंत फॉलो करा. हे आपल्याला सेशनच्या शेवटी घेऊन येते. आशा आहे की तुम्हाला हेड मसाज करण्याचे प्रोसिजरबद्दल चांगली माहिती मिळाली असेल. चला तर मग भेटूया पुढील सेशनमध्ये.